उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांमध्ये बैठक। आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यासह मुंबईलगतच्या महापालिकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार। सेना नेते विनायक राऊतांचा दावा। राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या काँग्रेसनं स्वतःची भूमिका ठरवावी। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। काय होतास तू, काय झालास तू? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। भ्रष्टाचारावर पांघरुण घालत असल्यानं पांघरुण मंत्री असं नाव करावं, ठाकरेंचा टोमणा। तर पायपुसणं म्हण, शिंदेंचं उत्तर। पुण्यामधल्या मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी भरावेच लागणार। स्टॅम्प ड्युटीपोटी रक्कम भरण्याचे मुद्रांक शुल्क विभागाचे आदेश। पार्थ पवारांना मोठा दणका। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण। सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती। कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकरांसह मान्यवरांचा सहभाग। गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंडे भक्तांचे पाय गोपीनाथ गडाकडे। पंकजा, प्रीतम, धनंजय मुंडे उपस्थित राहणार। कालपासून सुरू आहेत कीर्तन आणि इतर कार्यक्रम। ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज वाढदिवस। 85 वर्षांनंतरही राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं कौतुक। आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार। भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या व्यापार चर्चेला पुन्हा वेग येणार। ट्रम्प यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याची पंतप्रधान मोदींची माहिती। 50% टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम। डिकॉकच्या 90 धावांच्या जोरावर दुसऱ्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय। शुभमन गिल, सूर्यकुमार यादव यांची अपयशाची मालिका सुरूच। मालिकेत 1-1 अशी बरोबरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।